छोटम शेठ जिनका उनका धन्यवाद। आइए प्रफुल्ल 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 आहे ना मैन ऑफ द मॅच, प्रफुल्ल पाटील। आइए हर्षुरेचा खेळाडू प्रफुल्ल पाटील, अपन त्यांना मैन ऑफ द मैच देतोय। ये कुरेशी भाई क्या है, क्योंकि बहुत जबरदस्त आपके सपोर्टर बहुत दंगे आते। गुंदरपाडा वाले कुठे आहेत? गुंदरपाडाचे लोक कुठे आहेत बसलेत? कहां पे भाई? गुंदरपाडा वाले किधर है? आता हूं भाई, थोड़ी देर में आता हूं वहां पर भी। हेलो, अरे भाई झिराडचे सपोर्टर कुठे? झिराड वाले कुठे बसलेत? आवाज या। क्या बात है, पूरी महिला टीम यहां पर बैठी है। हम चलेंगे पहले महिला टीम के पास। मैन ऑफ द मॅच दिला जातोय प्रफुल्ल याला, आपण पाहतोय स्क्रीनच्या वरती प्रफुल्ल मैन ऑफ द मॅच या अगोदरचा। हॅलो, परेश म्हात्रे मानी यांना आपण सन्मानित करत आहोत। कृपया स्टेजवर यायचं। परेश म्हात्रे, भूषण वाडेकर आपल्या हस्ते यांना सन्मानित करत आहे। टॉप 4 मध्ये प्रवेश करणारा पहिला संघ ठरला होता MD वॉरियर्स, दुसरा संघ भोसले वॉरियर्स आणि तिसरा संघ ॲडव्होकेट मानसी म्हात्रे पुरस्कृत जिजाऊ ड्रीम्स फाउंडेशन। या दोन संघादरम्यान जो सामना सुरू आहे त्यामधून एक संघ टॉप 4 मध्ये प्रवेश करणारा चौथा संघ असेल। दोन्ही संघांना आमच्या समालोचन कक्षातर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा। सन्माननीय दीनानाथजी वाकडे यांना सन्मानित करतील रवींद्र म्हात्रे। आर्यम सप्लायर झिराड विपक्ष श्लोक 11 गोंधळपाडा। तसेच सागर गुरव खंडाळा यांना सुद्धा सन्मानित करतील रवींद्र म्हात्रे। RM अर्थातच रवींद्र आणि महेश हे दोन्हीही मित्र आणि या दोन्हीही मित्रांचा हा संघ आर्यम सप्लायर संघाचे कर्णधार निशांत कडवे आणि श्लोक 11 गोंधळपाडा संघाचे कर्णधार आदिल कुरेशी। श्लोक 11 गोंधळपाडा संघाने नाणेफेकीचा कॉल आपल्या बाजूने लागल्यानंतर सर्वात प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले ते आर्यम सप्लायर झिराड संघाला। सामना सुरू होतोय। हरेश, सामना सुरू होतोय। अजून सन्मान आहेत? चलिए तो दोस्तों, मैं यासीन मर्चेंट आए हुए तमाम क्रिकेट के दीवानों का तहे दिल से इस्तकबाल करता हूं और आप सभी को ले चलता हूं इस शानदार मैदान पे। सलामी बल्लेबाज के रूप में निशांत कडवे, नॉन स्ट्राइकिंग एंड पर अक्षय। जी हां, इस मरतबा उल्टे हाथ से उल्टा पुल्टा ये स्ट्रोक रिवर्स स्वीप बनाकर उसे खेला है। स्वीपर कवर सीमा रेखा के बाहर गेंद, ये पहला APL चौका। बहुत ही बढ़िया। देखिए आपके स्क्रीन पर आप देख सकते हैं ऑफ स्टंप के बाहर वाली गेंद थोड़ी सी बाहर की तरफ कट हो रही थी। अपने बल्ले को तिरछा किया और उस गेंद को दो खिलाड़ियों के बीच में से खेला और 4 रन यहां पे बटोरे हैं। इस चौके की सहायता से रनों की संख्या हो चुकी है 5 रन। पहला ओवर प्रगति पर, पहला ओवर लेके आए हैं गेंदबाज प्रशांत मोहरे, मैन फ्रॉम कुरुल, राइट आर्म ओवर द विकेट। प्रदर्शन यहाँ पे जारी है मगर उनके हाथों से गेंद फिसलती भी नजर आई। निशांत कडवे ने अलीबाग चैंपियन ट्रॉफी में हम सभी को काफी प्रभावित किया। इस खिलाड़ी का, जैसे मैंने कल भी कहा कि एक जज्बा अलग होता है, इस खिलाड़ी की पहचान अलग होती है। और जिस तरह से प्रफुल्ल पाटिल ने मैन ऑफ द सीरीज के खिताब में
पूरे अलीबाग तहसील में 2 बाइक जीते हैं, उसी तरह से निशांत कड़वे ने भी अपने पूरी जिंदगी में मैन ऑफ द सीरीज के खिताब में 2 बाइक जीते हैं, एक अलीबाग में और एक मुरुड तहसील में। जी हाँ, आपने आपको स्ट्रेच किया था, अपना बायां पैर आगे डालकर उस गेंद को स्वीप करने की कोशिश कर रहे थे, मगर गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं, गेंद शरीर पर टकराई, गेंद वहीं पे लुढ़कती हुई नजर आई और इसी वजह से रन देने की कोई गुंजाइश नहीं थी। ओहो, क्राउड से जोरदार आवाज आ रही है, क्राउड भी यहाँ पे बहुत ही उत्साहित है, ऊर्जित अवस्था में है, एक्साइटेड है, क्योंकि बहुत सारे प्रेक्षक आए हैं। रामराज, नांगरवाड़ी, भोनंग, खानाव, उस इलाके से भी आए हैं, उसी के साथ रेवदंडा, आक्षी, साखर, उस इलाके से भी आए हैं। और यहाँ से अगर हम सोचेंगे तो पेजारी में भी बहुत सारे गांव है, पोयनाड की तरफ बहुत सारे गांव है, तकरीबन अलीबाग तहसील में 220 गांव है और 220 के जो गांव है उन गांव से सारे क्रिकेट के दीवाने इस स्टेडियम में अलीबाग प्रीमियर लीग के इस टूर्नामेंट को देखने के लिए आए हैं। तमाम क्रिकेट के दीवानों का मैं तहे दिल से इस्तकबाल करना चाहूँगा, मगर वहाँ पे कुछ न कुछ हो रहा है जो कि बहुत ही ज़्यादा एक्साइटेड नज़र आ रहे हैं सारे क्रिकेट के रसिक। कोई चाहेगा कि बल्लेबाजी करने वाली टीम जीते, कोई गेंदबाजी करने वाली टीम को सपोर्ट करता हुआ यहाँ पे नज़र आ रहा है। ये द्वंद्व, ये बैटल मैदान के अंदर काफ़ी रंग लाएगा। फुल टॉस गेंद नहीं कर सकते, सामने कौन है? निशांत कड़वे ने आउट देखा ना था, फुल टॉस बनाकर उसने खेला है मिड विकेट सीमा रेखा के बाहर, ये लगता हुआ एपीएल सिक्सर। इस खिलाड़ी ने चैंपियन ट्रॉफी में हम सभी के रोंगटे खड़े कर देने वाली बल्लेबाजी की थी। हालांकि उनकी आंखों पर गेंद लगी थी, उसके बावजूद जिस तरह से वो शेर की तरह दहाड़े थे, ओहो, इस मतलब हवा में गेंद थी, तकदीर वाले रहे, मगर 2 खिलाड़ियों के बीच में से जो दरार, वहां से गेंद हुई है फरार। मिलेंगे रन यहां पे पूरे के पूरे 4। प्रशांत मोहरे अलग अलग तरह की वर्सटाइल गेंदबाजी करने के लिए जाने जाते हैं। उन्होंने बहुत सारी गेंदें यहाँ पे ट्राई की निशांत कड़वे के सामने, मगर उनकी एक ना चली। 2 चौके 1 छक्का अब तक लगा चुके हैं। प्रशांत मोहरे ने 15 रन अब तक खर्च किए हैं। हालांकि 30 गज का दायरा मौजूद है, ये भी हमें देखना होगा। जी हाँ, इसमें दबा चकमा तो दिया था, कहीं और खेलने की कोशिश कर रहे थे। गेंद ने बल्ले का अंदरूनी हिस्सा लिया, गेंद शॉर्ट कवर की दिशा में। जब तक फील्ड होती तब तक दोनों भी बल्लेबाजों के पास खासा वक्त था 1 रन लेने का। हेलो, थैंक यू यासीन भाई, मैं आपको रोक रहा हूं क्योंकि मैं यहाँ पर महिलाओं के स्टैंड में बैठा हूँ। ओवर समाप्त हो चुकी है। पहले ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या हो चुकी है 16 रन। ओवर टू धनंजय। थैंक यू यासीन भाई, मैं यहाँ पर जिराड़ महिला स्टैंड में बैठा हूँ। बहुत सारी महिला यहाँ पर बैठी हुई है और खासकर इस टीम के जो ऑनर है महेश माने, उनकी वाइफ यहाँ पर बैठी है, टीम की ऑनर यहाँ पर बैठी है। वहिनी, कसं वाटतंय आणि तुम्ही काय संदेश देणार सांगाला? अरे आवाजच गेला महेश भाईला बोलून बोलून। आपण या ठिकाणी काही युवा या ठिकाणी वुमन्स या ठिकाणी बसलेल्या गर्ल्स या ठिकाणी आपण काय संदेश देणार आहात? हॅलो, काय आमची टीम जिंकली पाहिजे आणि आम्ही सपोर्ट करायला आहोतच इथे। आम्ही रोज इथे येतो आणि त्यांच्या सपोर्ट साठी आहोत इथे। सावित्रींच्या लेकींसाठी क्या बात है कि आरएम सप्लायर के सारे सपोर्टर जिला यहाँ पर जिराड़ के सारे लोग आदरणीय छोटम सेठ के हाथ में यहाँ पर आवाज आती हुई महिला की। धन्यवाद, थैंक यू। ओहो, क्या बात है, ये लगा एपीएल सिक्सर।
चंदू सर, क्या अंदाज है इस खिलाड़ी का खेलने का। मैंने लास्ट मैच में भी कहा था कि बड़े मंच का बड़ा खिलाड़ी ये है, बड़े मंच का बड़ा खिलाड़ी। इस खिलाड़ी की आंखों में इस चश्मा देख सकते हैं, चश्मा पहनकर खेल रहे हैं और चश्मा टूट गया था, आंखों पर गेंद लगी थी, उसके बावजूद डॉक्टर के पास गए, पेन किधर लिया, इंजेक्शन लिए और फिर से एक बार खेलने के लिए उतरे हैं। ये होते हैं जज्बात, ये होता है इमोशंस और ये होता है क्रिकेट से लगाव और ये होती है क्रिकेट की ललक। तो इस खिलाड़ी के जज्बात अलग है और इसे परखना, इसके सामने गेंदबाजी करना बहुत बड़ी चुनौती होती है। इस छक्के के सहायता से स्वागत किया है सुजल लड़के का। हालांकि ये लड़का भी, ये भी खिलाड़ी बहुत कम उम्र का खिलाड़ी है मगर तेज तर्रार गेंदबाजी करने के लिए जाने जाते हैं। जी हां, और सुजल ने तकरीबन यहां पे विकेट निकाला था मगर तकदीर अक्सर क्या बताइए ना, हाथ ऊपर कीजिए जिराड का सपोर्टर। ओह क्या बात है, क्या पूरा स्टेडियम इस वक्त जिराड का सपोर्ट के लिए बैठा हुआ है। 26 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। पहले ओवर में 16 रन, दूसरे ओवर में पहली गेंद पर छक्का, दूसरी गेंद के ऊपर जीवन दान और सौगात में चौका आता हुआ। सुजल की अगली गेंद राइट आर्म ओवर द विकेट। जी हाँ, ये देखिए, आओ देखा ना था, थोड़ी सी शॉर्ट ऑफ लेन गेंद थी, अपने बल्ले को तिरछा किया है, हुक किया है, गेंद डीप बैकवर्ड स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर। फिर से एक बार दर्शक दीर्घा में मिलेंगे। हुए थे, अपने एक पैर को आगे की तरफ डालते हुए स्ट्रेच किया और पोजीशन में आए थे, गेंद के नीचे आए थे और क्या कमाल का ये स्ट्रोक था। टाइमिंग से लबालब भरा हुआ ये स्ट्रोक, ज्यादा ताकत नहीं थी, उस गेंद को मात्र दिशा भर दी, हवा के रास्ते से हवाई सफर करवाई और गेंदबाज सुजल के ताकत और पेस का इस्तेमाल किया था। ये होती है होशियार खिलाड़ी की पहचान। जी हाँ, ये इस ओवर का दूसरा छक्का आता हुआ। सुजल को अब वापसी करनी होगी, सुजल को कुछ सोचना होगा, अलग और हटके कुछ करना होगा। जी हाँ, आखिरकार सुजल ने हटके यहां पे सोचा और उसे एग्जीक्यूट किया है। अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश में चूक गए हैं और एक बड़ी मछली जाल में, गेंद ने बल्ले का अंदरूनी हिस्सा लिया, विकेट कीपर ने किसी भी तरह की गलती नहीं की और निशांत कड़वे बैक टू द पैवेलियन। अरे बना ले, किधर है, हाथ दिखाओ भाई, विकेट है। श्लोक 11 गोंदलपाड़ा बनाम RM सप्लायर जिराड। ये मैच जबरदस्त होगा, ये मैच कांटे का होगा, कांटे की टक्कर होगी, रोमांचित करने वाला होगा, इसमें कोई शक नहीं है। दूसरी पारी में दिमाग को सुन्न कर देने वाला और दिलों की धड़कनें तेज करने वाला मुकाबला होगा। इस बीच हम देख सकते हैं इस ड्रीम्स क्रिकेट के सारे टेक्नीशियंस, कैमरामैन, ऑनलाइन स्कोरर और उसी के साथ साथ उनके ऑपरेटर जद्दोजहद कर रहे हैं, बहुत मेहनत कर रहे हैं, बहुत ही मशक्कत कर रहे हैं और एक खूबसूरत यहाँ पे सारे दृश्य और सारे चित्र हमें दिखाते हुए हमारी स्क्रीन पर बल्लेबाजों के इमोशंस, बल्लेबाजों के चेहरे के एक्सप्रेशन और वो वहां पे अपने बॉडी लैंग्वेज से क्या कह रहे हैं या क्या कहना चाहते हैं, इसके बारे में भी हम अंदाजा लगा सकते हैं। इस बीच एक बड़े बल्लेबाज गए हैं जिनके बारे में मैंने जिक्र किया और इसके पहले मैंने जिक्र किया था चंदू सर, वो बल्लेबाज अर्थात विकी स्ट्राइकिंग एंड पर। ओहो, उड़ाया है मगर ये गेंद हवा में गो 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 गॉन। थोड़ी सी शॉर्ट ऑफ लेन गेंद थी, बैकफुट पर तैयार थे और बैकफुट पर क्या कमाल का ये पंच देखने को मिला बल्लेबाज विकी के बल्ले से। विकी इसी तरह की बल्लेबाजी के लिए जाने जाते हैं, बहुत ही डेंजरस, बहुत ही खतरनाक बल्लेबाज है। मैं अक्सर याद दिलाता हूं इस खिलाड़ी का कारनामा। जी हाँ, इस मरतबा अपने बल्ले को तिरछा किया था, स्विच हिट खेलना चाहते थे मगर गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं, तेज तर्रार गेंद
ऑफ स्टंप के बाहर टप्पा खाने के बाद हल्की सी कट हुई बाहर की तरफ और सीधा विकेट कीपर के दस्तानों में, और देखते देखते 2 ओवर की समाप्ति हो चुकी है। 38 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। एकमात्र यहाँ पे विकेट चटकाया गेंदबाज सुजल लड़गे ने। निशांत का विकेट तो चटकाया, मगर इस विकेट के लिए उनको बड़ी कीमत चुकानी पड़ी है, क्योंकि इस ओवर में उन्होंने खर्च किए हैं तकरीबन 22 रन। जी हाँ, अंपायर जी यहाँ पे बात कर रहे हैं वक्त का लिहाज करें, किसी भी तरह का वक्त यहाँ पे ज़ाया करना मुनासिब नहीं होगा, क्योंकि 4 ओवर आपको किसी भी हालत में 20 मिनट में ही कंप्लीट करने हैं। देखिए आपके स्क्रीन पर सम्माननीय छोटम सेठ इस प्रतियोगिता के सर्वे सर्वा और उनके सभी चाहने वाले और उसी के साथ बहुत सारे पदाधिकारी, कार्यकर्ते और उसी के साथ सारे क्रिकेट के दीवाने प्रेक्षक नजर आ रहे हैं। इन सारे क्रिकेट के दीवानों का मैं यासीन मर्चन फिर से एक बार तहे दिल से स्वागत करना चाहूँगा। बहुत बहुत शुक्रिया दोस्तों आपका, क्योंकि आप इतनी तादाद में आए और सही मायनों में इस प्रतियोगिता को शोभा बख्शी है, जेब दिया है। इस बीच नए गेंदबाज आए हैं प्रशांत मौर्य, अपना निजी दूसरा और टीम की तरफ से तीसरा ओवर लेके ऑन द राइज उस गेंद को खेला था, मगर वाइडिश लॉन्ग ऑन की दिशा में फील्डर तैनात थे और इसी वजह से 1 रन के अलावा आपको कुछ भी नहीं मिलेगा। पहली मर्तबा अबू को खेलने का मौका मिला था, उस वक्त भी उन्होंने 1 रन हासिल किया था। अबू खेल रहे हैं 2 गेंदों में 2 रन बनाकर, जबकि कैवल्य पाटिल 2 गेंदों का सामना करते हुए 6 रन बनाकर खेल रहे हैं। प्रशांत मौर्य हालांकि अपने पहले ओवर में 16 रन खर्च कर गए, मगर फिर भी उसी गेंदबाज के ऊपर उनके कैप्टन ने भरोसा किया है और उन्हें तीसरे ओवर में यहां पे दावत दी है, आमंत्रित किया है गेंदबाजी के मार्ग पर। प्रशांत मौर्य ने अच्छी शुरुआत की है। इस ओवर में पहली गेंद पर मात्र 1 रन खर्च किया है। 39 रन स्कोर कार्ड पर 1 विकेट के नुकसान पर 5 ओवर का यह मुकाबला शानदार मुकाबला होगा, जैसे मैं बार बार यहाँ पे कह रहा हूँ, क्योंकि दोनों भी टीम में हम देख सकते हैं एक से बढ़कर एक खिलाड़ी है। विकेट के पीछे आदिल कुरैशी जो कि टीम के कैप्टन है और इसी के साथ प्रशांत मौर्य है, कमलाकर दादले है। हाल ही में 40+ जो टूर्नामेंट हुआ था वहां पे मैन ऑफ द सीरीज के खिताब से जिस खिलाड़ी को नवाजा गया था वो खिलाड़ी कवर की दिशा में आप देख सकते हैं। जी हाँ, इस पे तबा गेंद ऊंची ज्यादा उठी है, मगर लंबाई भी करेगी दूरी। जी हाँ, ये गेंद है, मगर क्या दूरी तय कर पाएगी। दूसरा छक्का, स्लोवर 1 गेंद, चकमा दिया, फंसाया, आंखों में धूल झोंकी है और डीप मिड विकेट की दिशा में एक बहुत ही बढ़िया कैच। विकी कैवल्य पाटिल बैक टू द पैवेलियन। के 220 गांवों में से एक एक खिलाड़ी को छांटा गया है, एक एक खिलाड़ी को चुना गया है। सर क्या कहोगे इस प्रतियोगिता के बारे में और उसी के साथ छोटम सेठ और इस क्राउड के बारे में? नक्कीच, म्हणजे मला या स्पर्धेत सगळ्यात जास्त प्रभावित करणारं काय वाटलं असेल तर या ठिकाणी महिला वर्ग, आपल्या ज्या माता भगिनी आल्या त्यांची जी गर्दी, कारण टेनिस क्रिकेटच्या मॅचेस पाहण्यासाठी क्वचितच पाहायला मिळतं की महिला वर्ग येतो, परंतु ही स्पर्धा एक मापदंड ठरेल हे चित्र अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलंय आणि इथून म्हणजे या ठिकाणावरून बोध घेऊन येणाऱ्या कालावधीमध्ये महिला वर्ग टेनिस क्रिकेटच्या मॅचेस पाहण्यासाठीची गर्दी नक्कीच वाढेल, परंतु त्याच्यासाठी अलिबागचं उदाहरण नक्कीच आदर्शवत असणार आहे आणि ही स्पर्धा अलिबाग प्रीमियर लीग। और सर इसके एक कदम मैं आगे कहना चाहूँगा कि कुछ सालों के बाद आप देखोगे कि महिला क्रिकेट भी यहाँ पे खेलते हुए दिखाई देंगे, क्योंकि सभी को बहुत ज़बरदस्त शौक है। अपने घर पर भी पूरी इस प्रतियोगिता को इन महिलाओं ने, बच्चों ने और हमारे बड़े बुजुर्गों ने देखा है और आज भी देख रहे हैं। कुल मिला के 45 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं 2 विकेटों के नुकसान पर। आहा, देखिए इसीलिए ये खिलाड़ी जाना जाता है, चतुर, चंचल, चालाक ये खिलाड़ी है। ये सामने से गेंद को निकालता है, गेंद कभी अंदर होती है, कभी टप्पा खाने के बाद बाहर निकलती है, कभी स्लोवर 1 होती है, कभी परफेक्ट यॉर्कर होती है। इस खिलाड़ी में अलग अलग तरह की 6 गेंदें
डालने की जो एक कला है उसे सही मायनों में मानना पड़ेगा। ये देखिए हवा में खेलने पर मजबूर कर दिया है। ओहो, बाल बाल बच गए। तकदीर का यहाँ पे साथ मिला, पूरी तरीके से अपने चक्रव्यूह में फंसा दिया था, अपने जाल में फांस लिया था। मगर वाइडिश लॉन्ग ऑफ की दिशा में अगर वहां पे डाइव लगाते, सामने की तरफ गोता लगाते तो शायद ये कैच बन सकती थी। और ऐसे कैच दोस्तों पकड़ने के लिए सही मायनों में आपको कोशिश करनी होगी। अगर ये कैच होता तो किसका कैच होता? संतोष, जिस खिलाड़ी ने यहाँ पे तहलका मचाया था। कल आपने देखा होगा क्या कमाल की बल्लेबाजी की थी। हालांकि एक समय ऐसा था कि उनके हाथों से मैच चला गया है, मगर अकेले के दम पर इस खिलाड़ी ने मैच को जितवाया था। और मैंने कहा भी था कि उनकी जिंदगी ऐसी रही है कि छोटे बच्चे को भी, अपने बच्चों को भी कभी उन्होंने थप्पड़ नहीं मारा होगा, ना कभी डांटा होगा। ऐसी उनकी शख्सियत है, बहुत ही साधारण सीधा इंसान, मगर बल्लेबाजी करने के लिए जब जाता है ना तो गेंद को इतना जबरदस्त ठोकता है, इतनी जबरदस्त बल्लेबाजी करता है कि देखते बनता है। नाम है संतोष ढक्शीकर, मैन फ्रॉम चौल। हालांकि 40 प्लस हो चुके हैं, 40 प्लस होने के बावजूद उनकी पर्सनैलिटी देखिए, उनकी शख्सियत देखिए, उन्होंने अपने आप को क्या मेंटेन किया है। परफेक्ट डाइट और उसी के साथ हमेशा एक्सरसाइज और क्रिकेट से लगाव, क्रिकेट के प्रति प्रेम हमेशा उनको झलकता हुआ। और आपके स्क्रीन पर हम देख सकते हैं ड्रीम्स क्रिकेट के हमारे कैमरामैन इस ट्रॉफी के लिए जो जद्दोजहद चल रही है, वो ट्रॉफी आपके स्क्रीन पर सोने से लदी हुई, ये बहुत ही खूबसूरत पूरे महाराष्ट्र की नंबर 1 ट्रॉफी, अलीबाग प्रीमियर लीग की ये ट्रॉफी है। तकरीबन 4 से 4.5 लाख रुपए इसकी कीमत। और इस ट्रॉफी को जीतने के लिए, इस ट्रॉफी के ऊपर अपना नाम दर्ज करने के लिए, अपना नाम सजाने के लिए, इस ट्रॉफी को सर पे उठाने के लिए, इस ट्रॉफी को चूमने के लिए, इस ट्रॉफी को अपने घर ले जाने के लिए, बैंड बाजे के साथ इसकी बारात निकालने के लिए, ये सारी जद्दोजहद। जी हाँ, इसमें तब आउटसाइड दी ऑफ स्टंप के अंपायर जी हमारी तरफ रुख करते हुए वाइड का इशारा, वाइड के रूप में 1 रन अतिरिक्त यहाँ पे मिलेगा। रनों की संख्या है 48 रन। 3 ओवर की समाप्ति हो चुकी है और ये 4था ओवर प्रगति पर बहुत ही बढ़िया स्कोर यहाँ पे नजर आ रहा है, क्योंकि तकरीबन 16 रन के औसत से यहाँ पे रन बन रहे हैं। अभी भी 2 ओवर आने बाकी है। गेंदबाज अल्पेश, जी हाँ, आउटसाइड दी ऑफ स्टंप गेंद थी। फिर से एक बार वाइड यॉर्कर करने का प्रयास, क्योंकि ऑफ स्टंप के बाहर अबू पहले ही निकल चुके थे और मिड विकेट की दिशा में खेलने का उनका इरादा जो था वो गेंदबाज ने परख लिया था, पहचान लिया था। और वही अच्छे गेंदबाज होते हैं, अक्सर कामयाब होते हैं, जो बल्लेबाज के दिमाग में प्रवेश करते हुए उनको पहचानते हैं कि उनके दिल और दिमाग में क्या चला है, क्या छाया हुआ है। यहाँ पे अल्पेश की मैं दाद देना चाहूंगा। अल्पेश ने बहुत ही बढ़िया सटीक वाइड यॉर्कर किया है और इसके पहले अल्पेश ने विकेट हैट्रिक भी अपने नाम की है। एकमात्र ऐसे गेंदबाज इस प्रतियोगिता के अल्पेश नाम है, अल्पेश बावकर, जिन्होंने हैट्रिक अपने नाम किया है। और अबू जैसे बल्लेबाज को लगातार 2 गेंदें बिंदी करना बहुत बड़ी बात मैं कहूंगा, क्योंकि इस खिलाड़ी ने ओपन लॉर्ड्स में, ऑल इंडिया ओपन में भी अनेक गेंदबाजों के छक्के छुड़ाए हैं। वही बल्लेबाज सामने है, मैन फ्रॉम वागरण। जी हाँ, इस मरतबा शॉट ऑफ लेन गेंद नहीं कर सकते। सामने है एक शानदार बल्लेबाज, गेंद को खेल दिया है डीप बैकवर्ड स्क्वायर। फिर से एक बार यहाँ पे कम बैक करना होगा। थोड़ी देर के लिए थोड़े से शायद नर्वस हुए थे, पहली 2 गेंदें बिंदी करने के बावजूद, बल्लेबाज के ऊपर डोमिनेट होने के बावजूद यहाँ पे कुछ अलग और करने की कोशिश की और अपनी लाइन लेन से भटके। थोड़ी सी शॉर्ट ऑफ लेन गेंद थी लेग स्टंप पर और बल्लेबाज ने आओ देखा ना ताओ और उसे खेल दिया था डीप बैकवर्ड स्क्वायर लेग की दिशा में 6 रन के लिए। अबू के बल्ले से आता हुआ ये पहला छक्का और इस छक्के की सहायता से रनों की संख्या छलांग लगाकर जा पहुंची है 54 रन 2 विकेटों के नुकसान पर। 4था ओवर प्रगति पर नॉन स्ट्राइकिंग एंड पर बल्लेबाज है संतोष ढक्शीकर।
खराब गेंद हो सकती है। जी हां, फुल टॉस बनाकर कवर के ऊपर से खेला और ये नो बॉल करार दिया है। आम तो आम और गुठलियों के भी दाम। हो चुका है और अभी भी 1.3 ओवर का खेल बाकी है। जी हां, फुल टॉस गेंद उसे कारपेट के सहारे खेला है, लॉन्ग ऑन की दिशा में फील्डर तैनात है और इसी वजह से एक ही रन यहां पे मिलेगा। अच्छी फील्डिंग, अच्छा थ्रो, बहुत ही जबरदस्त ये बैटल चल रहा है। शानदार ये द्वंद्व हमें देखने को मिल रहा है। क्रिकेट के मैदान पर 60 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं 2 विकेटों के नुकसान पर और अंपायर से गार्ड लेते हुए संतोष ढक्सीकर, जिन्होंने, जैसे मैंने याद दिलाया था कि मैच वो तकरीबन उनके हाथों से जा चुका था। 80 रन वहां पे उन्हें चेस करने थे और एक के बाद एक विकेट जाने के बाद इस खिलाड़ी ने डटकर मुकाबला किया और अकेले के दम पर उस मैच को मैं जितवा सकता हूं, ये आत्मविश्वास सुशील के मन में डाल दिया। आहा, मगर उसी बल्लेबाज को अल्पेश ने फिर से एक बार चकमा दिया है। जबरदस्त गेंदबाजी, कमाल की वापसी, ये होना चाहिए नहले पे दहला, वार पर पलटवार इसे कहते हैं। किसी भी हालत में हम बिल्कुल कमजोर नहीं है, यह दिखाना होगा। ये देखिए, दिखाया है संतोष ढक्सीकर ने। गेंद फिर से एक बार ऑफ स्टंप के बाहर पहले ही सफल होकर धीरे धीरे एक एक कदम जाते हुए दिखाई दिए। देखिए किस तरह से आपके स्क्रीन पर, और जैसे ही गेंद उनके सामने पड़ी हुई दिखी, हा, कैमरामैन के क्या कहने। देखिए उनके इमोशन, उनके एक्सप्रेशन, उनके फेस, चेहरे के इफेक्ट नजर आ रहे हैं और वो कितने गुस्से में थे। वो गुस्सा है ना, वो बल्लेबाजी में मैदान के ऊपर दिखाते हैं, मगर बिल्कुल अपने ना ही कभी टीममेट्स को बोलेंगे, ना ही किसी और को बोलेंगे। मगर क्या कमाल की बल्लेबाजी, जबरदस्त शुरुआत। 4 गेंदों का सामना किया है संतोष ने, 7 रन बनाकर 66 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं 2 विकेटों के नुकसान पर। 4 ओवर की समाप्ति के बाद अभी अंतिम ओवर के लिए किस गेंदबाज के हाथों में गेंद सौंपी जाएगी, क्योंकि यहां से अब बल्लेबाजों को रोकना होगा। बल्लेबाजों को खामोश करना है तो आपको विकेट चटकाने होंगे। यहां पे आपके पास और कोई चारा मुझे तो नहीं दिखता, क्योंकि दोनों तरफ से ढोलक की तरह ये बजाने की कोशिश जरूर करेंगे। गेंदबाज आए हैं करण म्हात्रे, मैन फ्रॉम भेर से। इस खिलाड़ी ने इस साल बड़े कारनामे किए हैं, मुझे बराबर याद है। जी हां, अच्छी गेंद, फुल टॉस थी, मगर ऑफ स्टंप के बाहर वाली गेंद को जबरदस्ती ऑन साइड की दिशा में खेला था अबू ने, डीप स्क्वायर लेग की दिशा में। बहुत ही अच्छी फील्डिंग और इसी वजह से 1 रन यहां पे मिलेगा। मैं बात कर रहा था करण म्हात्रे की, हालांकि जो गेंदबाजी के मार्ग पर है, मगर उन्होंने इस साल घोटोड़े के मैदान पर जब फाइनल मैच जारी था और गांव टू गांव फॉर्मेट में ये खिलाड़ी खेल रहे थे और आइकॉन खिलाड़ियों के सामने खेल रहे थे, और 6 गेंदें और जीतने के लिए 26 रनों की जरूरत थी, तब इस खिलाड़ी ने 26 रन ठोके थे। जी हां, मगर इस मरतबा ठोका है करण म्हात्रे को। गेंद फिर से एक बार डीप मिड विकेट सीमा रेखा के बाहर, सीमा रेखा को लांघती हुई। दिन इंतजार करना पड़ेगा, ऐसा मौका बार बार नहीं मिलता। ये लीजिए, आया और एक आया, ये आया छक्का।
से कहते हैं पूरी तैयारी के साथ उतरना। आज पूरी प्लानिंग के साथ, पूरी शिद्दत के साथ और पूरी अपनी जान लगाकर खेल रहे हैं। संतोष ढक्षीकर के बल्ले से बैक टू बैक तीसरा छक्का। इसके पहले जो ओवर हुआ था वहां पे उन्होंने अंतिम गेंद के ऊपर छक्का लगाया था और ये इस ओवर में लगातार 2 छक्के, यानी उनके बल्ले से लगातार तीसरा छक्का। जी हां, इसी तरह से कारनामा उन्होंने कल भी अंजाम दिया था। कल भी बैक टू बैक 3 छक्के लगाकर छक्कों की हैट्रिक आपने नाम की थी। संतोष ढक्षीकर, नाम याद रखना। ओहो, इस मरतबा हवा में गेंद है, चकमा दिया है लॉन्ग ऑन के फील्डर उस गेंद के नीचे और पकड़े जाएंगे संतोष ढक्षीकर। तो कर रहे हमारे कैमरामैन की क्या कहने, जबरदस्त उनका यहाँ पे कैमरा वर्क रहा है। गेंद को फॉलो करना, बल्लेबाजों के एक्सप्रेशन को दिखाना, उनके जज्बात दिखाना, उनके गुस्से को दिखाना, हर चीज आपके स्क्रीन पर देखी होगी। करण म्हात्रे ने राहत की सांस ली होगी क्योंकि उनके सामने जो बल्लेबाज है वो बहुत ही आक्रामक मोड में थे। लगातार 2 छक्के लगाने के बाद तीसरी गेंद के ऊपर लॉन्ग ऑफ की दिशा में कैच देने पर मजबूर किया। संतोष ढक्षीकर आउट होने के बाद अब नए बल्लेबाज आए हैं सुशील म्हात्रे, बाएं हाथ के बल्लेबाज, जिन्होंने कल तहलका मचा दिया था। हालांकि एक मैच में मैन ऑफ द मैच बनते बनते रह गए थे, मगर हार मानेंगे वो सुशील कैसे। सुशील ने दूसरे मैच में लगातार कंटिन्यूस इस तरह की पारी खेली कि मजबूरन हमें मैन ऑफ द मैच के खिताब से उन्हें नवाजना पड़ा। क्या कमाल की पारी थी उनकी। नाम है सुशील, मैन फ्रॉम मानी, 17 नंबर की जर्सी, स्ट्राइक एंड पर बाएं हाथ के बल्लेबाज करण के सामने। आहा, ऑफ स्टंप के बाहर सफल होकर उस गेंद को लॉन्ग लेग की दिशा में खेलने की कोशिश में चूक गए और इसी के साथ यहां पे रन लेने की नाकाम कोशिश। स्ट्राइक देना चाहते थे और इसी के साथ पहली गेंद पर सुशील मैदान से बाहर। ओवर की मात्र एक गेंद, यानी आखिरी गेंद आना बाकी है और इसी बीच नए बल्लेबाज आए हैं किशोर पाटिल, मैन फ्रॉम नौखार। किशोर पाटिल भी अच्छे बल्लेबाज हैं। बहुत देर तक उन्होंने नौखार टीम की कैप्टनसी भी की है, मगर नॉन स्ट्राइकिंग एंड पर रहेंगे, स्ट्राइकिंग एंड पर रहेंगे अबू। ओहो, ये देखिए अबू ने आउट देखा न था, लपेटा है उसे। फिर से एक बार मिड विकेट के सीमा रेखा के बाहर गेंद, दर्शक दीर्घा में ये आता हुआ APL सिक्सर। पारी का खेल यहां पे खत्म हो चुका है और 5 ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या हो चुकी है 85 रन और जीतने के लिए 86 रनों की जरूरत, 86 रनों की जरूरत है। 30 गेंदें अर्थात 5 ओवर। जब तक ये मैच शुरू होता है तब तक मैं आप सभी को ले चलूंगा मुख्य स्टेज पर अंकुर के पास। धन्यवाद। धन्यवाद यासीन सर। आज या स्पर्धेच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय चेतनजी पाटील, नवजीवन पेझारीचे सदस्य आणि सामाजिक कार्यकर्ते, तसेच आदरणीय छोटम सेठ यांचे समर्थक चेतनजी पाटील यांचा सन्मान होईल, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे। भूषणजी वाडेकर यांना विनंती असेल की आपण चेतनजी पाटील यांचं स्वागत आणि सन्मान करायचा आहे। तसेच सन्माननीय वसंतजी पाटील, चिंचोटी येथील सामाजिक कार्यकर्ते, यांना देखील विनंती असेल की आपण साई क्रीडा मंडळाच्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे। प्राचीन म्हात्रे यांना विनंती असेल की आपण वसंतजी पाटील, सामाजिक कार्यकर्ते, चिंचोटी यांचं स्वागत आणि सन्मान करायचा आहे। यासीन सर।
सामना मध्यंतरासाठी थांबलाय, तोपर्यंत आपल्या सर्वांचे लाडके छोटम सेठ यांना उपस्थितांसोबत थोडं हितगुज करायचं आहे। विनंती असेल आदरणीय छोटम सेठ यांना की आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करायचं। साई क्रीडा मंडळ, साई महिला मंडळ व ग्रामस्थ जिराडच्या वतीने अलिबाग प्रीमियर लीग 2024 व्यासपीठावरती सर्वच माझे सहकारी, साई क्रीडा मंडळाचे सर्व पदाधिकारी, पर्व तिसरा आहे मित्रांनो, आणि माझ्याबरोबर पर्व पहिलं, पर्व दुसरे आणि पर्व तिसरे याच्यामध्ये जी समिती नेमण्यात आली त्यांना मी धन्यवाद देईन। आणि जगे सरांना मी खरोखर धन्यवाद देईन, कारण पहिला पर्व होता त्यावेळेला, पहिला पर्वच्या वेळेला त्यांनी घोषणा केली होती की साई क्रीडा मंडळ, साई महिला मंडळ आणि अलिबाग प्रीमियर लीग 2024ची चमचमचा जो चषक आहे, ज्याला 4,50,000 रुपयाची ही ट्रॉफी आहे, त्यांनी त्यावेळेला सांगितलं होतं की सोन्याचा मुलमा देणारी ही ट्रॉफी असणार आहे। मी त्यावेळच्या समितीलाही धन्य देईन आणि आज जी माझ्याबरोबर समिती आहे त्यांनाही धन्यवाद देईन। मित्रांनो, ही स्पर्धा करताना 2010 साली पहिली नाईट टुर्नामेंट केली आणि ती पहिली नाईट टुर्नामेंट करताना साई क्रीडा मंडळ, साई महिला मंडळ माझ्याबरोबर होता। कोविडचे 2 वर्ष वगळता 12 वर्ष सतत नाईट टुर्नामेंट करतोय, 12 वर्ष सतत नाईट टुर्नामेंट करतोय। आणि आज अलिबाग प्रीमियर लीग 2024 मित्रांनो, ही खऱ्या अर्थाने अलिबाग प्रीमियर लीग ही अलिबागकरांची आहे। साई क्रीडा मंडळ फक्त आयोजक आहे, त्याला कुठला फाउंडर मेंबर्स वगैरे नाही आहे, तर फक्त ही अलिबागकरांची आणि अलिबागकरांसाठी अलिबाग प्रीमियर लीग आहे। आज हे अलिबाग प्रीमियर लीग करताना याचं साधारणतः पारितोषिक 3 लाख रुपये आहे, साधारणतः नाही, त्याचं पारितोषिक 3 लाख रुपये आहे। द्वितीय क्रमांक 2 लाख, तृतीय आणि चतुर्थ क्रमांक 1-1 लाख रुपये आहे। मित्रांनो, 2010 ते 2024 लोकांना ग्राउंडमध्ये उतरावं लागलं, मित्रांनो ग्राउंडमध्ये उतरायला लागलं आणि आमच्या खऱ्या अर्थाने ज्यांच्याकडे हुनर आहे, ज्यांच्याकडे स्किल आहे क्रिकेटचा, त्यांच्यासाठी अनेक लीग घ्याव्या लागल्या। मी धन्यवाद देईन, कारण हे जे अलिबाग तालुक्यातील सर्व क्रिकेट प्लेयर्स आणि त्याचे संघमालक आणि कर्णधार यांना मी धन्यवाद देईन, कारण अलिबाग प्रीमियर लीग गेले 3 वर्ष करतोय, हे 3रं वर्ष आहे। मित्रांनो, आम्ही सांगितलं होतं की पहिला पर्व, दुसरा पर्व आणि तिसरा पर्वपर्यंत अलिबाग प्रीमियर लीग कोणीही करू नये। आज तो पर्व पूर्ण होत आहे, अंतिम दिवसाकडे आलो आहे, फार आनंद होत आहे। भरभरून या अलिबाग प्रीमियर लीगसाठी सर्वांनी योगदान दिलेलं आहे। परत एकदा सांगतो मी, साई क्रीडा मंडळ, साई महिला मंडळ आणि ग्रामस्थ जिराड हे फक्त नाममात्र आयोजक आहे, पण खऱ्या अर्थाने ही अलिबागकरांची, पूर्ण अलिबागकरांची। जिथे जिथे मी कबड्डीचे सामने असतील, क्रिकेटचे सामने असतील, त्यावेळेला मी प्रत्येकाला आमंत्रण द्यायचो की अलिबाग प्रीमियर लीगचं पर्व 3रं आहे, त्याला शुभ आशीर्वाद देण्यासाठी अलिबाग नव्हेच तर अलिबागच्या पलीकडे जाऊन उरण असेल, या पंचकृषीतील किंवा अनेक तालुक्यातून आज ह्या अलिबाग प्रीमियर लीगला शुभ आशीर्वाद द्यायला आलेले आहेत, त्यांना मी मनापासून धन्यवाद देईन। आज हे अलिबाग तालुका प्रीमियर लीग करताना एक जिराड हे छोटं गाव होतं आणि
3.5 लाख रुपयाची प्राईजची आज टुर्नामेंट करताना फार आनंद होतोय, कारण हे छोटं गाव हे फार तालुक्यात नव्हे, जिल्ह्यात नव्हे, तर महाराष्ट्रात नव्हे, तर महाराष्ट्राच्या बाहेर जाताना फार सार्थ अभिमान आहे. कारण हे जे उपक्रम राबवताना अनेक उपक्रम आहेत, फक्त क्रिकेटच करतोय का तर नाही, अनेक उपक्रम आहेत. त्याच्यामध्ये प्रत्येक वेळेला आपण हिरारीने भाग घेतोय. माझ्याबरोबर असलेला साई क्रीडा मंडळ, साई महिला मंडळ आणि ग्रामस्थ बरोबर आहे. मित्रांनो, हे माझ्या आर्थिक व्यवस्थेवरती करतोय ना, कोणाचा कशात त्याच्यामध्ये पाठबळ घेतोय असंही नाही आहे. हे इथल्या ज्या क्रिकेटमध्ये, कारण ज्या वेळेला मी पहिली टुर्नामेंट मोहपाड्याला बघायला गेलो होतो, थंडीचा काळ होता, त्याला वर्ष झाली असतील साधारणतः 20 ते 22 वर्ष. त्यावेळेला मी काही नव्हतो, पण ती नाईट टुर्नामेंट बघितली आणि मनामध्ये संकल्प राहिला की अलिबाग तालुक्यामधला जिराड गाव आहे, इथे नाईट टुर्नामेंट पहिली झाली पाहिजे आणि ती पहिली करणारा साई क्रीडा मंडळ आहे. मित्रांनो, आज फार आनंद होत आहे की हे भरभरून प्रेक्षकांचा सपोर्ट आहे या अलिबाग प्रीमियर लीगसाठी. मी त्यांना सर्वांना धन्यवाद देईन. वेळ जास्त झालेला आहे, पण आज ह्या प्रीमियर लीगसाठी सर्वांनी भरभरून आशीर्वाद दिला आहे, त्याबद्दल व्यासपीठावरती सर्व माझे सहकारी मान्यवर आणि माझ्या समोर असलेले प्रेक्षक वर्ग, महिला वर्ग, मी इथून सर्वांना नतमस्तक होतोय, धन्यवाद देतोय आणि माझा पूर्ण विराम देतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. आइए सभी लोग मोबाइल के फ्लैशलाइट ऑन कीजिए. छोटम शेख के सपोर्ट के लिए सब लोग वहां होना ही चाहिए. ये बात है, ये सपोर्ट आपके साथ में चमचमाती रोशनी हम देख रहे हैं. और जय श्री राम. संधी मिळाली तर प्रत्येक विभागामध्ये असा ग्राउंड असणार, हेही आज मी बोलतोय, कारण आपल्यामध्ये करण्याची ताकद आहे. मी ग्राउंड लेवलचा कार्यकर्ता आहे, ग्राउंड लेवलचा समाजसेवक आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये काम करणारा माणूस आहे. मला आत्मीयता आहे, कारण फक्त क्रिकेट करतोय का तर नाही आहे. मित्रांनो, माझी अजून अपेक्षा आहे की एक साधा सामाजिक कार्यकर्ता आहे, इथल्या तालुक्यातल्या तर तालुक्याच्या बाहेरच्या लोकांसाठी जर काम करण्याची संधी मिळाली तर खरोखर प्रामाणिकपणाने संधीचा फायदा करून देईल, हेही मी आज इथे व्यक्त करतोय. थँक्यू. आइए फ्लिश फ्लड लाइट ऑन कीजिए.
आजकल मैच पे भी ऐसे दर्शक आ जाते हैं, तो नो प्रॉब्लम। लाईनमन, साई क्रीडा मंडळाचे सर्व सन्माननीय पदाधिकारी आणि त्याचबरोबर सन्माननीय सदस्य यांना मी विनंती करतोय, आता होणाऱ्या ज्या प्रत्येक टुर्नामेंटच्या वेळेला आपल्या बाउंड्रीच्या बाहेर राहायचं आहे, कारण कोणाला प्रेक्षकांना आतमध्ये येऊन द्यायचं नाहीये। आइए मैच स्टार्ट करते हैं। ओवर टू कॉमेंट्री बॉक्स। क्या बात है, जबरदस्त दर्शक, यही उत्साह है अलीबाग प्रीमियर लीग का। धन्यवाद सर। ओवर टू कॉमेंट्री बॉक्स। आरएम सप्लायर्स जिराड आणि त्यांच्या विरुद्ध स्लोक 11 गोंधळपाडा यांच्यातील सामना दुसऱ्या डावात। पहिला बॉल, दुसऱ्या डावातील पहिला बॉल जर पाहिलं तर अतिशय चांगल्या रीतीने टाकताना पाहायला मिळाले। 86 धावांचं लक्ष एक मोठं लक्ष आहे, परंतु आदिल कुरेशी आणि दुसऱ्या बाजूला कमलाकर दादले यांना आपण पाहतोय, ज्यांच्याकडे देखील जबरदस्त क्षमता आहे। नुकतीच जर पाहिली तर एक मोठी स्पर्धा त्यांनी गाजवलेली आहे आणि हशिकेश यांना आपण एका बाजूला पाहतोय। सुरुवात जर पाहिली तर चांगली झाली आहे। निर्धाव चेंडूने मात्र या ठिकाणी सुरुवात होताना पाहायला मिळाली जिराडची, परंतु प्रयत्न करावे लागतील बॅटर्सना। यावेळेला आणखीन एक बॉल चांगला पाहायला मिळाला। टप्पा पडल्यानंतर जर पाहिलं तर हसिक यांचा चेंडू मात्र काहीसा खालीच राहिला आणि आणखीन एक चांगला चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला। 5 षटकं निर्धारित आणि या 5 षटकांमध्ये तुम्हाला 86 धावा करायच्यात, म्हणजे पॉवर प्लेच्या पहिल्या 2 ओव्हरमध्ये कमीत कमी 30-35 धावा येणं गरजेचं आहे। यावेळेला मात्र एक चांगला स्ट्रोक येताना पाहायला मिळाला, बंद झुगारले आणि बॉल सीमारेषच्या पलीकडे चौकार। शॉट आले, तदनंतरचा चेंडू सरळ बॅटने बघा कमलाकर दादले आपल्याला स्क्रीनवर पाहायला मिळतोय। सरळ बॅटने मिनी हेलिकॉप्टर, दोनही फिल्डरना मिड ऑन अप इन द सर्कल होता, त्यांना चकवलंय आणि हा चेंडू बघा सबमरीन डिलिव्हरी प्रमाणे खाली राहिला। ऑफन स्टंपवर या ठिकाणी गोलंदाजी चाललेली आहे, अंगलने या ठिकाणी गोलंदाजी चाललेली आहे। राईट हँड राऊंड विकेटने गोलंदाजी करत असताना आउटसाइड ऑफ स्टंपला गोलंदाजी चाललेला आहे आणि तिथे मात्र 3 चेंडू डॉट आणि एक चौकार आलाय। अतिशय भेदक गोलंदाजी, नफीतुली किफायत भरी गोलंदाजी आपण पाहतोय। यावेळेला देखील विकेट करण्याचा प्रयत्न, परंतु नाही, यशस्वी नाही होऊ दिलं आणि तिकडे धावाची अपील देखील केली गेली आहे पंचांकडे आणि पंचांनी तिसऱ्या पंचांची मागणी देखील या ठिकाणी केलेली आहे। 86चा पाठलाग करत असताना पहिल्या षटकात खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली आहे। हशिकेश माळी नवखार गावाचा हा खेळाडू आहे बघा, चढपातळ शरीरयष्टी आणि काही गोलंदाज असे असतात ना की राईट हँड राऊंड विकेटने गोलंदाजी करण्याचा या ठिकाणी ते आपल्याकडे स्किल ठेवत असतात। राईट हँड राऊंड विकेटने गोलंदाजी जर करायची असेल तर तुम्हाला आउटसाइड ऑफ स्टंपला गोलंदाजी करायची आहे हे निश्चित असतं आणि ते करून दाखवलं त्याने। आउटसाइड ऑफ स्टंपला वाईड लाईन किंवा आउटसाइड ऑफ स्टंप पकडून या ठिकाणी गोलंदाजी चाललेली आहे। डिसिजन पेंडिंग आहे। शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेला तिथे चेंडू ट्रॅव्हल झाला होता, डायरेक्ट हिट झालाय, त्यामुळे पंचांनी रिस्क घेतलेली नाहीये। सध्याच्या काळामध्ये टेक्नॉलॉजी आपण पाहतोय, टेक्नॉलॉजी हा तिसरा डोळा म्हणून या सामन्याकडे लक्ष देत आहे। ज्या पद्धतीने शंकराचा तिसरा डोळा उघडला की आग विध्वंस आपल्याला पाहायला मिळतंय, परंतु हा टेक्नॉलॉजीचा डोळा काय आहे तर या सामन्याकडे बारकाईने लक्ष देत आहे। संपूर्ण रसिक प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद, जनसागर, जनसमुदाय आपल्या घरातून आपल्या मुलांना, आपल्या मुलींना, आपल्या महिलांना या सर्वांना इथे घेऊन आलेल्या आहेत। त्या सर्व रसिक प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतोय अलिबाग प्रीमियर लीग मध्ये। कपिलजी, हे प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद आता पहा, जवळपास 3 वाजलेले आहेत, परंतु प्रेक्षकांची संख्या पहा, चारी बाजूने प्रेक्षकांचा, म्हणजे महाराष्ट्रातील किंवा भारतातील देखील मी म्हणेल नाईट टुर्नामेंट ज्या होतात, म्हणजे मग बिग बॅश सिरीज असेल, त्याजून सुप्रीमो ट्रॉफी असेल, रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी असेल, त्यापैकी मात्र त्या स्पर्धांच्या पंक्तीमध्ये मात्र ही स्पर्धा आता जाऊन बसलेली आहे। ज्या पद्धतीची ही प्रेक्षकांची संख्या आणि इकडे महत्वाची विकेट आलेली आहे। महत्वाची विकेट, कारण कमलाकर दादले सारखा फलंदाज बाद केलाय, कारण कमलाकर दादले मागील दिवसांपासून अतिशय चांगल्या फॉर्म मध्ये आहे। स्क्वेअर कटचे फटके, पुलचे फटके, बिहाइंड विकेट फटके चांगल्या पद्धतीने मारतो, परंतु 86 धावांचं लक्ष होतं, त्यामुळे अंडर प्रेशर आले आणि मोठ्या धावांचा टार्गेट पार करत असताना पहिले 3 ते 4 चेंडू डॉट खेळले, त्यामुळे प्रेशर क्रिएट झाला आणि चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये तिथे मात्र क्षेत्ररक्षकाकडून कमालीचे प्रयत्न झाले आणि स्वतःला मैदानाच्या बाहेर यावं लागले। नवीन फलंदाज राहुल पाडणेकर मैदानामध्ये।
नक्कीच, परंतु हार मानून चालणार नाही. हे प्रयत्न करावे लागतील आणि प्रयत्न केले तरच तुम्हाला यश मिळू शकतं आणि त्यासाठी तो पाहूयात आता कशा प्रकारचे प्रयत्न या ठिकाणी या श्लोक 11 गोंधळपाडा या ठिकाणी करतोय ते पाहावं लागेल. आशिकेची चांगली गोलंदाजी तर आहे आणि अलिबागला लिजंड खेळाडूंची देखील पर्व आणि आपण अगदी पाहिलं पूर्वी आम्ही महेंद्र म्हात्रे, आशिष म्हात्रे, राजू म्हात्रे असतील, त्याचबरोबर जर पाहिलं तर असे खूप सारे लिजंड खेळाडू, विनोद वाटकरे आजही क्रिकेट चांगल्या पद्धतीने खेळत आहेत, खूप सारे लिजंड खेळाडू या अलिबागने दिलेले आहेत आणि नक्कीच पंकज जाधव सारखा खेळाडू देखील आहे. आज देखील जर पाहिलं तर नव्या पिढीतील अबू असेल, मोण्या असेल, खूप सारे खेळाडू मात्र व्यावसायिक क्रिकेट देखील गाजवताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि आज अलिबाग नगरीमधील मात्र अलिबाग तालुक्यामधील एक मोठी स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. अलिबाग प्रीमियर लीगचा हा तामझाम जर पाहिला तर जो कोणी मैदानात येईल थक्क होईल. आपण आलोय कुठे? टेनिस बॉल क्रिकेटमध्ये अशाही प्रकारचे आयोजन होऊ शकतात तालुक्यासाठी? हो, त्याचं उत्तर आहे अलिबाग प्रीमियर लीग. यावेळेला मात्र लॉफ्ट केलाय आणि या बॉलला सीमारेषा पलीकडे पाठवलाय. 6 धावा, षटकार. मागील काही सामन्यामध्ये ओपनिंग बॅटर म्हणून पाहायला मिळाला होता, परंतु आज वन डाऊन बॅट्समन म्हणून या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. इट्स ऑल अबाउट स्ट्रॅटेजी. जास्त धावांचं टार्गेट होतं त्यामुळे स्वतः कर्णधार या ठिकाणी मैदानामध्ये आलाय आणि खऱ्या अर्थाने आपण पाहिलेला आहे तो नॉन स्ट्राईक एंडला आहे. राहुल पेडणेकर मैदानामध्ये आल्या इरादे स्पष्ट केलेले आहेत, परंतु हार मानून चालणार नाही. दोनही एंड कडून धावा आल्या पाहिजेत. स्ट्राईक एंड नॉन स्ट्राईक एंड दोनही बॅट्समनना प्रयत्न करावे लागतील, कारण 24 चेंडूंमध्ये 75 धावांची गरज आहे सर. परंतु हा कुठेतरी फटका जो शेवटी आला तो मात्र एक महत्वाचा होता. थोडीशी आशेचं किरण जागृत करेल. हीच ती झळाळती ट्रॉफी आहे, सोन्याचा मुलामा दिलेली ट्रॉफी. पहा, आम्ही चांदीच्या ट्रॉफ्या पाहिलेल्या होत्या, परंतु सोन्याची ट्रॉफी माझ्या मते भारतामध्ये आतापर्यंत तर कुठे पाहायला मिळाली नसेल. सोन्याचा मुलामा दिलेली टेनिस क्रिकेटच्या स्पर्धांसाठी आणि जे कुठे होत नाही ते अलिबाग मध्ये होतं आणि या क्रिकेटचा हा अलिबाग पॅटर्न मी या ठिकाणी म्हणेन. बघा ना, छोटम शेठचा नाद करायचा म्हणजे विचार करून करायचा, कारण छोटम शेठ हे असं व्यक्तिमत्व आहे जे सर्वसामान्यांना या ठिकाणी एकत्रित करून त्यांच्या विकास कार्यांवर लक्ष देतो. यावेळी स्क्वेअरकटचा अफलातून फटका आदिल कुरैशीच्या पाठीमधून येतोय. फ्लॅट अँड फ्युरियस 6. बॅकफुटला गेले आणि पॉइंटच्या डोक्यावरून मात्र एक जबरदस्त स्ट्रोक या ठिकाणी खेळताना पाहायला मिळाले. 4 धावा वसूल केल्यात. त्याचा विचार करत होतो आपण की पॉवर प्ले मध्ये या धावा येणं गरजेचे आहे. षटकार आलाय आणि खूप चांगला स्ट्रोक या ठिकाणी पाहायला मिळाला. 17 वर आदिल आणि त्याचबरोबर राहुल या दोघांनी इरादा केलाय धावा करायच्या. यावेळेला आपण पाहू शकता बॅट तर अतिशय वेगात फिरवली गेली खरी, परंतु नाही. डॉट बॉल या ठिकाणी सुहास थळे हे देखील या ठिकाणी कमबॅक करताना पाहायला मिळालेत. 17 धावा धावफलकावर आहे. 86चा करायचा पाठलाग. क्रिकेट रसिक मात्र आनंद घेतात या दर्जेदार खेळाचा. आयोजन दर्जेदार आहे आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर या ठिकाणी खेळही तेवढाच दर्जेदार या ठिकाणी होताना पाहायला मिळणार आहे, कारण आजची रात्र ही शेवटची रात्र आहे. म्हणजे एखाद्या स्पर्धेसाठी एवढी मेहनत, एवढी महिने मेहनत घेतली जाऊ शकते. हो, घेतली जाऊ शकते आणि ते अलिबाग मध्ये पाहायला मिळत आहे. आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक पाहायला मिळाला आदिल कुरैशी यांच्या बॅटमधून. षटकार. पाहिलं तर 240 षटकार झाले. धरणे सर आम्हाला कळवतात आणि या षटकाराने आणखी धावसंख्येने मात्र उसळी घेताना पाहायला मिळाली आहे. लक्ष मोठं आहे, परंतु पाठलाग करत असताना मात्र इकडे चांगली सुरुवात देखील झालेली आहे, कारण जसं या अगोदरच्या षटकाच्या शेवटच्या बॉलवर षटकार आला आणि आता देखील मात्र काही मोठे स्ट्रोक आलेले आहेत. प्रतिस्पर्धी संघाला थोडंसं चिंता करायला लावलेली आहे, कारण इकडे तुम्हाला कमबॅक करावं लागणार आहे, कारण अशाच पद्धतीने धावसंख्या जर येत राहिल्या तर मात्र या ठिकाणी या चिंतेचं कारण होऊ शकतं. ही जी ट्रॉफी आहे कुणाकडे जाणार, कोणत्या गावात जाणार, कोणत्या संघ मालकाकडे जाणार, याची चर्चा मात्र संपूर्ण अलिबागमध्ये नाही तर रायगडामध्ये देखील होताना पाहायला मिळते, कारण मुरुडचं लक्ष आहे, रोह्याचं लक्ष आहे, पेनचं लक्ष आहे, उरणचं सुद्धा लक्ष या स्पर्धेवर आहे. यावेळेला लोअर फुल टॉस. वाह, काय जबरदस्त स्ट्रोक खेळलाय. मॅच सोडणार नाही हेच या ठिकाणी आदिल सांगतायत. 4.
तोडेंगे नाही तब तक छोडेंगे नाही. 2 षटकार 1 चौकार. बघा ना, लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू थोडासा पायाने वाकले तिथे स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मधून या चेंडूला सीमारेषा पार केलाय. आता मात्र खोऱ्याने धावा यायला लागल्या. जोपर्यंत आदिल कुरेशी आहे तब तक उम्मीद आहे असं म्हणावं लागेल. आणि खऱ्या अर्थाने आपल्या खेळीचा किंवा आपण कर्णधार का आहोत याचा नमुना मैदानामध्ये पेश करत आहे आदिल कुरेशी. नाम तो सभी ने सुना होगा इस खिलाडी का. आदिल कुरेशी. यावेळेला आणखीन एक फटका जो मात्र लॉक केलाय, परंतु तिकडे फिल्डर येताना पाहायला मिळत आहेत. त्यांच्याच दिशेने जाईल आणि आता टाळ्यांचा गजर होतोय, कारण चिंतेचं वातावरण निर्माण केलं होतं आदिलने आणि आता तेच ती चिंता आदिल यांच्या चेहऱ्यावर पाहिलं. गरज नसताना तर वाईड लाईनवर टाकला होता. सोडला असता तर वाईड बॉल आला असता, परंतु त्या चेंडूवर मारण्याची या ठिकाणी मनसुबा घेतला. एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये तिथे क्षेत्ररक्षक तैनात होता, त्याला हलायला सुद्धा लागलं नाही. त्याच्या हातामध्ये झोळीमध्ये गेला आणि त्यांनी कोणतीही चूक केलेली नाहीये. आणि एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर या ठिकाणी खेळत असताना एखादी चुकी तुमचा संघ पराभूत होऊ शकतो. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय अतिशय चांगली गोलंदाजी, चांगलं टीम वर्क RM सप्लायर जिराड संघाच्या माध्यमातून सर आपल्याला पाहायला मिळते. नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय करण. या खेळाडू सुद्धा आता आदिल कुरेशी बाद झाल्यानंतर त्याला चांगली कामगिरी करावीच लागेल. छोटम शेट्टी यांना आपण पाहतोय, कारण या संपूर्ण स्पर्धेचे सर्वे सर्वा आणि खऱ्या अर्थाने गेली कित्येक वर्ष नाईट टुर्नामेंट अलिबाग मध्ये भरवण्याचं काम मात्र ते करतायत. आणि अशी स्पर्धा जी देखील सर्वांना हवी हवीशी वाटते. गेल्या 3 वर्षात विक्रम मात्र या स्पर्धेने केलेले आहेत. यावेळेला खरा बॉल येताना पाहिला मिळाला, त्याचा घेतला समाचार. बॉलला पाठवलं सीमा रेषा पार. एखादी अतिरिक्त धाव आणि यासिन मर्चंट सर नेहमी म्हणत असतात आम तो आम और गुटलियों के भी दाम. तर पाहूयात इकडे मात्र मॅच ऑन असताना पाहिला मिळते, ज्याची चर्चा करत होतो की पॉवर प्लेला 30-35 धावा झाल्या पाहिजे तेव्हा मॅच बनू शकते. आणि इकडे जर पाहिलं तर 34 धावा आहेत. ओ इकडे आपण पाहू शकता थोडीशी कमी गतीने चेंडू येताना पाहिला मिळाला आणि थोडासा खाली देखील राहिला, त्यामुळे शेवटचा बॉल मात्र या ठिकाणी चांगला आला. परंतु 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या 2 विकेट माघारी परतलेल्या आहेत. 86चा करायचा पाठलाग, 34 धावा झालेल्या आहेत, म्हणजे अजूनही 52 धावांची आवश्यकता आणि 3 षटक बाकी आहेत. 18 चेंडू 52 धावांची आवश्यकता आहे. कारण आपण पाहतोय एखादं मोठं किंवा 20, 15, 16 धावांचं षटक जर आलं तर एखादा स्टार्ट मिळाला या येणाऱ्या पहिल्या 6 चेंडूंमध्ये तर खऱ्या अर्थाने मजा येऊ शकते. आणि आपण पाहतोय करण आणि राहुलकडे ती कॅपाबिलिटी आहे, ते स्वतःला सिद्ध शकतात. कारण दोघांनाही एक षटकार मारलेला आहे, त्यामुळे आता त्यांना फलंदाजी कशी करायची हे माहीत आहे. एखाद्या 6 चेंडूंमध्ये एखादे 2 मोठे स्ट्रोक आले तर खरोखरच मोमेंटम वाढू शकतो. आणि क्रिकेटच्या या खेळाला कधी कधी मोमेंटमचा खेळ सुद्धा मानला जातो. एका क्षणामध्ये किंवा फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये क्रिकेटचा हा खेळ बदलत असतो. आणि खऱ्या अर्थाने आपण पाहतोय पहिल्या 2 षटकांमध्ये पॉवर प्लेच्या 2 षटकांमध्ये ज्या 35 धावा तुम्ही या ठिकाणी प्रेडिक्ट केल्या होत्या त्या 34 धावा आतापर्यंत लागलेल्या आहेत. पण जमेची बाजू गोलंदाजी करणाऱ्या संघाची काय असेल तर 2 विकेट त्यांनी घेतलेले आहेत. यस, RM सप्लायर जिराड एका बाजूला पाहिला मिळतात, स्लोक 11 गोंधळपाडा एका बाजूला पाहिला मिळतात. एक मोठं आव्हान उभं केलंय खरं जिराडने, परंतु गोंधळपाड्याचा प्रयत्न आहे विकेट गेल्यानंतर देखील सावरण्याचा आणि त्या धावसंख्येचा पाठलाग करण्याचा. पाहूया गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर निशांत कडवे एक मोठं नाव आहे रायगड जिल्हा क्रिकेटमधील. पहिला बॉल ऑप्शनच्या बाहेर पाहायला मिळतोय, टप्पा पडतोय आणि टप्पा पडल्यानंतर बाहेर जातोय. व्हाईट बॉल पंच त्या ठिकाणी घोषित करतायत. धावसंख्या 35 वर जाताना पाहायला मिळेल. निशांत यांना देखील आम्ही व्यावसायिक दर्जाच्या स्पर्धा तालुका निहाय क्रिकेट खेळताना देखील पाहिलेलं आहे. म्हणजे खूप सारे खेळाडू आहेत जे अलिबाग मधील व्यावसायिक क्रिकेटमध्ये देखील आम्ही सातत्याने पाहत असतो. आणि या ठिकाणी पाहायला मिळत आहे की पहिला चेंडू जर पाहिलं तर सोहेल पंचांनी घोषित केलेला आहे. दबाव, दडपण, प्रेशर या सर्व गोष्टी पाहायला मिळतात. आणि पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आल्यानंतर अतिरिक्त धाबत 1 ने वाढ जरूर झालेली आहे आपण पाहतोय. तर 35 धावा धावफलकावर आपला पाहायला मिळत आहेत. निशांतचा सामना करायचा मात्र या ठिकाणी
राहुल पेडणेकर. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर खूप चांगली कामगिरी करतायत बॅटर करण. यावेळेला आखूड टप्प्याचा बॉल भिरकावून दिला सीमारेषा पार. इकडे जर पाहिलं तर आखूड टप्प्याचा चेंडू होता, त्याचा समाचार घेतला आणि ही मॅच आम्ही सुद्धा सोडणार नाहीये. स्लोक 11 गोंधळपाडा सांगतायत आणि RM सप्लायर जिराड सांगतायत आम्ही सुद्धा जिंकल्याशिवाय राहणार नाहीये. मॅच आता हळूहळू बनू लागली आहे. मोठी धावसंख्या जरूर आहे परंतु मॅच बनली आहे कारण 41 धावसंख्या झालेली आहे. राहुल पेडणेकर म्हणतोय काय, कोण बोलतोय मारणार नाही आणि मारल्याशिवाय राहणार नाही. खऱ्या अर्थाने चुकी आणि चुकीला माफी नाहीये. या ओव्हरचा हा चेंडू गती परिवर्तित. चेंज इज दी ओनली अल्टिमेट थिंग इन दिस मॅच. हे परिवर्तन करणं का भाग पडलं. मागील चेंडू खराब होता, लेग स्टंपवर टाकला, त्याच्यावर पुरेपूर फायदा. फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावा ठोकल्या होत्या. आता ऑफ कटर पद्धतीचा चेंडू टाकला, पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेला वळला. फलंदाज थोडासा संभ्रमामध्ये पडलाय. आणखीन एक अगदी स्टेडियमच्या बाहेर मारलाय. जबरदस्त बॅटिंग या ठिकाणी होताना पाहायला मिळते आणि काय जबरदस्त मॅच रंगली. आता मॅच मधील रंगत वाढलीये आणि वाढलीये. बॉलला थोडस पुढेच केलं, ओव्हर पिच होता आणि फेकून प्लीज भाई इत्ताच्या बॅटिंग चालू आहे यार. चंदू भाई ही जी मॅच आपण पाहतोय पंजाबचे आमचे उद्योगपती जय नंदा ही मैच पात है, त्यांनी कमेंट के लिए है। जयनंदा जी आपका बहुत धन्यवाद, हमें पंजाब से आप हमें देख रहे हो सुन रहे हो उसके लिए आदरणीय छोटम शेठ जी की ओर से आपका बहुत बहुत धन्यवाद। पंजाब से जयनंदा जी बहुत बहुत धन्यवाद सर। अतिशय चांगली मॅच चालू आहे। राहुल पेडणेकर पहा, चेंडूची लाईन पाहतोय, चेंडूचा लेन पाहतोय, चेंडूचा टप्पा पाहतोय आणि गतीने ज्या पद्धतीने आला होता त्याच गतीने मैदानाच्या बाहेर फेकून दिलाय निशांत कडबे अंडर प्रेशर। हो, यावेळेला आपण पाहू शकता समोर सापडले पंचांचं बोट आकाशाकडे आणि मॅच मधील रंगता वाढवली खरी, परंतु मोक्याच्या क्षणी आली आहे LBW ची विकेट। दुसऱ्या डावात देखील रंगली होती। 15 चेंडूत 47 झाल्या होत्या आणि 15 चेंडू मध्ये 39 पाहिजे होत्या, अशा वेळेला विकेट आलेली आहे। म्हणजे मॅच इकडनं अजूनही ऑन आहे आणि या 2 बॉलवर जर का एखादा मोठा फटका आला मॅच मधील रंगतता आणखी एकदा वाढू शकते। आता बरेच जर म्हणत असतील यार आदिल पाहिजे होता, त्याचबरोबर जर पाहिजे तर या ठिकाणी या कमलाकर अजून पाहिजे होते, परंतु तसं नाही चालत क्रिकेटमध्ये। मॅच मधील रंगतता मात्र अजूनही वाढलेली आहे, कारण मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर आता येतात प्रशांत मोहरे यांना आपण येताना पाहायला मिळतोय। आज आमचे बैट्समैन इन कीजिए, बैट्समैन इन कीजिए। जो टी शर्ट है आपको पहले बताया गया कि इन करके जाना है, ध्यान रखना प्लीज। बघा ना, चेंडू शेट्टी सर एवढंच म्हणेन सर्व खेळाडूंसाठी, हिमतीने हारा पण हिम्मत हरू नका, कारण परमेश्वर प्रत्येकाला हिरा बनून जन्माला घालतो, परंतु चमकतो तोच ज्याच्याकडे घणाचे घाव सोसण्याची ताकद असते। आता ही मॅच सुद्धा घणाचे घाव सोसण्यासारखी आहे, कारण प्रत्येक फलंदाजाकडून मोठे मोठे फटके येतात, त्यामुळे गोलंदाजांना परिवर्तन करण्यास या ठिकाणी भाग पाडलेला आहे। इथे कमिटीकडून एक निर्णय, एक सूचना येते, प्रत्येक फलंदाज जो फलंदाजीसाठी जाईल त्याने टी शर्ट इन करणं ही बंधनकारक राहणार आहे। मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा निशांत आल्या पहिलाच बॉल भिरकावलाय समोरच्या दिशेने। बॉल होता त्याला मात्र समोर पहिल्याच बॉलवर फेकून दिलं 6 धावांसाठी। मॅच मधील रंगत आणखी वाढली आणि यावेळेला देखील लांब 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 खूप लांब कमबॅक आता गोलंदाजांना करावं लागणार आहे। तर हा उत्तर तुम्हाला मिळत जाईल आणि पुढे काय करायचा अनुभव तुम्हाला सांगत जाईल। प्रशांत मोरे आए और प्रशांत मोरे छाए।
अतिशय नेत्रदीपक फलंदाजी. एक शॉट लगावला लॉंग ऑनच्या दिशेला, एक शॉट लगावला लॉंग ऑफच्या दिशेला. लगातारच्या 2 चेंडूंवर 2 षटकार. सामन्यामध्ये एक रोमहर्षकता वाढवणारी फलंदाजी आपण पाहतोय. पहा, पहिल्या 2 षटकात जर पाहिलं तर फ्रंट फुटला होती, मात्र या ठिकाणी टीम जिराड आता जर पाहिलं तर गोंधळपाड्याने प्रतिस्पर्ध्यांना गोंधळात टाकलंय. अशा पद्धतीची कामगिरी या ठिकाणी होताना पाहायला मिळाली आहे. परंतु मॅच संपली नाहीये. मॅच स्टार्ट करायची लगेच. दुसरा डॉट बॉल, एखाद दुसरी विकेट पुन्हा एकदा जिराडला मॅच मध्ये घेऊन येऊ शकते आणि RM सप्लायर जिराड सुद्धा मॅच सोडणार नाहीये. परंतु प्रेक्षकांचं मनोरंजन या ठिकाणी होणार आहे. एक दर्जेदार क्रिकेट त्यांना या ठिकाणी पाहायला मिळत आहे. ही रात्र आम्ही का जागवली आहे, 3 वाजून गेलेले आहेत तरी देखील प्रेक्षक इकडे का आहेत हे मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळतंय. कारण इकडे दर्जेदार क्रिकेट, क्रिकेटची चुरस, या सगळ्या गोष्टी इकडे त्यांना पाहायला मिळत आहेत. आणि म्हणूनच अलिबाग प्रीमियर लीगचा एक वेगळा क्लास आहे, एक वेगळा दर्जा आहे. आणि म्हणूनच या स्पर्धेची चर्चा सर्व दूर अख्ख्या महाराष्ट्रभर होताना पाहायला मिळते. अलिबाग प्रीमियर लीगचं हे 3रं पर्व आणि खऱ्या अर्थाने आम्ही आभारी आहोत दिलीप शेठ होईल साहेब म्हणजे छोटम शेठ यांचा, उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी दक्षिण रायगड जिल्हा आणि आपल्या सगळ्यांचं लाडकं व्यक्तिमत्व ज्यांनी ही भव्य दिव्य स्पर्धा आपल्या भेटीला लगातार 3 पर्व आणलेली आहे. मात्र आता आपण पाहायचंय भावी अजूनही 12 चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर धावांची आवश्यकता असणार आहे ती 27. अपेक्षेप्रमाणे मॅच मात्र या ठिकाणी रंगली आहे. 86 झाल्या होत्या. बऱ्याच जणांना वाटलं एकतर्फी मॅच होईल का, परंतु एकतर्फी होईल ते क्रिकेट कसलं आणि अलिबाग मध्ये तर अजिबात नाही. इकडे चुरस पाहायला मिळते आणि ती चुरस आपण या ठिकाणी पाहतोय. गोलंदाजीसाठी येतात रितेश, प्रशांत आणि करण ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला पहिला बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न राहिलाय, परंतु चांगल्या रीतीने चेंडूवर आलेत आणि हीच एक आयडियल पद्धत आहे चेंडूवर येण्याची. आणि एका धावेने धावसंख्या जर पाहिली तर आता 60 वर जाताना पाहायला मिळते. 11 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता. 11 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता अजूनही या मॅचला जिंकण्यासाठी आहे. रितेशला कमबॅक जिराडसाठी करावं लागेल. प्रशांत आणि करण यांना धावा कराव्या लागतील, त्या मात्र गोंधळपाडाला. आणि पाहूयात कोणती टीम, मात्र 3 टीम ऑलरेडी सेमीफायनलला जाऊन पोहोचलेल्या आहेत आणि आता एक 4थी टीम आहे. आणि या मॅचची सगळ्यांनी चर्चा देखील केली होती, कोणती टीम 4थी असणार आहे, कोणती टीम 4थी असणार आहे जी मात्र या स्पर्धेच्या उपांत्य फेरीमध्ये जाईल याची चर्चा रंगली खरी. परंतु आता पाहायचं या ठिकाणी काय होईल. काय म्हणाल, कशा प्रकारे या दोन्ही बॅटरकडे पाहताय किंवा बॉलरकडे तुम्ही? बघा ना, यासिन सरांनी सुद्धा आधीच प्रेडिक्ट केलं होतं की ही हाय स्कोरिंग मॅच होणार आहे आणि खऱ्या अर्थाने आपण पाहतोय दोनही संघांकडून धावांची लयलूट आपल्याला पाहायला मिळते. रितेश आपल्याला गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळते. मूर्ती लहान परंतु कीर्ती महान आहे या खेळाडूची, परंतु या मॅच मध्ये स्वतःला सिद्ध करावं लागेल. राईट हँड ओव्हर दी विकेटने यावेळेला आपण पाहू शकता भन्नाट वेग आणि या भन्नाट वेगात जर पाहिलं तर चेंडूला यष्टीरक्षकांच्या दिशेने पाठवलं आहे. पूर्ण लेनचा चेंडू होता, टप्पा पुढे ठेवला, वेग जास्त वाढवला होता, उत्तरच नव्हतं. आला कधी गेला कधी कळलं देखील नाही. आणि आता समीकरण बदलतंय. 10 मध्ये 26, 10 चेंडू 26 धावा, 26 धावा, 10 चेंडू जिंकणार कोण याची उत्कंठा. यावेळेला देखील आपण पाहू शकता फटका खेळला गेलाय खरा त्या ठिकाणी आणि बॉल अडवण्याचा प्रयत्न या ठिकाणी झाला, परंतु तो निष्फळ ठरतोय आणि बॉल जातोय पुन्हा एकदा सीमारेषेच्या पार. मास्टर निशांत कडवे काऊ कॉर्नर रिजन मध्ये फिल्डिंग करण्यासाठी आले होते. ड्यू फॅक्टर मुळे त्या ठिकाणी थोडेसे स्लिप झाले. हाताखालून चेंडू सीमारेषा पार झालेला आहे आणि चुकीला माफी नाहीये. एव्हरी रन इज इम्पॉर्टंट इन दिस मॅच, एव्हरी शॉट इज इम्पॉर्टंट इन दिस मॅच, एव्हरी विकेट इज इम्पॉर्टंट इन दिस मॅच अँड एव्हरी मूवमेंट इज इम्पॉर्टंट इन दिस मॅच. तर नक्कीच मॅच मधील रंगतता वाढत चालली आहे, वाढत चालली आहे, वाढत चालली आहे. क्रिकेटचा खेळ आहे, या खेळात कधी काय होईल याचा नेम नाही आणि म्हणूनच तो आपल्याला वेळ लावतो, म्हणूनच तो आपल्याला मैदानात घेऊन येतो, म्हणूनच तो आपल्याला रात्रभर जागवतो. आज अख्खा अलिबाग जागा आहे का, कारण अलिबाग प्रीमियर लीगचं 3रं पर्व कोण जिंकणार. हो इकडे कमबॅक करताना पाहायला मिळाले गोलंदाज रितेश. एक डॉट बॉल या ठिकाणी येताना पाहायला मिळेल आणि आता मात्र समीकरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. शेवटचे 8 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. आता मात्र दोन्ही संघांच्या समर्थकांच्या काळजाचे ठोके धगधग 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 व्हायला लागले असतील, कारण प्रत्येकाला वाटतं आपलं गाव जिंकावं. यावेळेला आपण पाहू शकता पंच आमच्याकडे वळलेत, हात पात्र त्या ठिकाणी फैलावलेले आहेत आणि
धावसंख्या जर पाहिली तर अजूनही 21 धावांची आवश्यकता, 8 चेंडू बाकी आहेत. हे 2 बॉल या मॅचच्या दृष्टीने खूप महत्वाचे आहेत. हजारोंची गर्दी, सगळ्यांचं खेळपट्टीवर लक्ष. अलिबाग प्रीमियर लीग मधील एक रंगतदार मॅच पाहायला मिळते, ज्या मॅचने मात्र सगळ्यांच्या झोपा उडवल्या असतील अशा पद्धतीची मॅच या ठिकाणी पाहायला मिळाली आहे. एका बाजूला रितेश आहेत, दुसऱ्या बाजूला प्रशांत आहेत. प्रशांत मोहरे यांना आपण पाहतोय, नक्कीच एक मोहरा आहे या मॅच मध्ये ते, परंतु समोर जर पाहिलं तर रितेश जिराड साठी ओ हो 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 हो, आणखीन एक जबरदस्त चेंडू आणि टाळ्यांचा गजर देखील होईल, कारण डॉट बॉल येताना पाहिला मिळतोय. या ठिकाणी जर पाहिलं तर काही वेळापूर्वी थोडासा दबाव निर्माण केला होता बॅटरने आणि आता दबाव निर्माण केलेला आहे तो बॉलरने. यालाच क्रिकेट म्हणतात. तो कधी बॅटरच्या बाजूने जातो, कधी बॉलरच्या बाजूने जातो, दोघांच्याही बाजूने जातो, परंतु आपल्याला आनंद देऊन जातो. 7 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी आहे. काय होईल, काय होईल, काय होईल, प्रेक्षकांची प्रचंड उत्कंठा मात्र या मॅच मध्ये लागली आहे. काय होणार या मॅच मध्ये पाहायचंय. 7 चेंडू 21. या वेळेला टप्प्याचा बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु नाही. काय ओव्हर टाकली, टाळ्यांचा गजर व्हायला पाहिजे. एवढा जबरदस्त षटक या ठिकाणी येताना पाहायला मिळालं. गोलंदाज रितेश म्हात्रेने केवळ 6 धावा दिलेल्या आहेत. नक्कीच ओनर रवींद्र म्हात्रे यांचे चिरंजीव आहेत आणि काय गोलंदाजी केली आहे. 4 निर्धाव चेंडू आणि याला तर म्हणतात क्रिकेटचा खेळ, ज्याच्यामध्ये कधी काय होईल याचा नेम नाही, परंतु मॅच कुठे संपली आहे, कारण गोंधळपाडा म्हणतायत आम्ही सोडणार नाहीये आणि 1 ओव्हर बाकी आहे, 6 चेंडू बाकी आहेत. काय म्हणाले या षटकाविषयी? 1 मिनिट चंदूभाई थांबवतोय. मॅच संपल्यानंतर कोणीही आतमध्ये जायचं नाहीये, लक्षात ठेवा. मॅच संपल्यानंतर कोणी आतमध्ये जायचं नाहीये. बघा, त्याच गोलंदाजाला संधी दिल्या ज्याने पॉवर प्लेचं पहिलं षटक टाकलं होतं, जिथे विकेट प्राप्त केली होती कमलाकर दादलेची, आणि तोच गोलंदाज हशिकेश माळी या ठिकाणी आलेला आहे. परंतु या 21 धावा बनवत असताना आता फलंदाज करण कशा रीतीने या ठिकाणी हँडल करेल. मला असं वाटतं पहिले 2 चेंडू हे इम्पॉर्टंट राहणार आहेत या मॅच मध्ये. जर पहिल्या 2 चेंडूंवर एखादे 2 मोठे फटके आले तर सामन्यामध्ये रोमांचकता वाढू शकते, परंतु डॉट आले तर खऱ्या अर्थाने गोलंदाजी करणारा संघ विजयी होऊ शकेल. हशिकेश यांच्या हातात चेंडू, शेवटचा षटक या मॅच मधील. या बॉलला मात्र नाही टायमिंग तेवढं प्रॉपर करू शकले. एक धाव तिकडे घेतली जाते. एक निर्णायक षटक मात्र पाहायला मिळालं रितेश म्हात्रे यांचं. त्यांनी मात्र मॅचचा रंगच बदलून टाकला, परंतु प्रयत्न करावे लागतील गोंधळ पाडायला, कारण 5 चेंडू आणि 20 धावा. एखाद दुसरा मोठा फटका मॅच मध्ये पुन्हा एकदा गोंधळ पाड्याला घेऊन येईल का पाहायचंय. परंतु RM सप्लायर्स जिराड यांची मॅच मध्ये झालेली एंट्री पुन्हा पाहायला मिळाली, परंतु खूप सारे चढ उतार या मॅच मध्ये आपण पाहिले. पहिल्या डावातील मोठ्या धावसंख्येनंतर, दुसऱ्या डावातील पडझडीनंतर पुन्हा एकदा गोंधळपाडा उभा राहिला आणि त्यानंतर पुन्हा एकदा जिराडने देखील केलेलं कमबॅक आपल्याला पाहायला मिळालंय. 5 मध्ये 20. या वेळेला टायमिंग त्या तेवढा प्रॉपर नाहीये, परंतु बॉल अडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी पाठीमागे तेवढाच चांगला. क्या बात है, जिगर वाले आवाज दीजिए यहाँ पर. क्या पूरा स्टेडियम आवाज होना चाहिए. जबरदस्त. मॅच संपल्यानंतर कोणीही आतमध्ये जायचं नाहीये, कोई भी अंदर नहीं जाएगा, ध्यान रखना. सर बोलू ना. या वेळेला वेगवानचे फटका समोरच्या दिशेने खेळताना पाहायला मिळालेत, परंतु फिल्डर त्या ठिकाणी. वा, काय कमबॅक केलं या ठिकाणी जिराडच्या टीमने. आणि आता मात्र मॅच जिंकण्यासाठी शेवटचे 3 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. मॅच क्या बात है. नाहीये. गोंधळपाडा टीमला प्रयत्न करावे लागतील, अजूनही प्रयत्न करावे लागतील. अरे गोंधळपाडा आवाज दीजिए यहाँ पर. एखादा मोठा. चंदू भाई सर फक्त मला सिग्नल द्या तुम्हाला बोलायचं त्यावेळेला. ओके ओके. यस, जबत मॅचच्या दिशेने. ओ हो हो हो, या वेळेला देखील जबरदस्त कामगिरी गोलंदाज करताना पाहायला मिळाले आणि
जबरदस्त कामगिरी या ठिकाणी पाहायला मिळाली आणि थोड्या वेळापूर्वी जिराडकरांच्या चेहऱ्यावर थोडासा तणाव पाहायला मिळाला होता. आता आनंद पाहायला मिळतोय. याचंच नाव क्रिकेट आहे. क्रिकेट यासाठीच ओळखला जातो. चंदू शेट्टे सर, आपण पाहतोय हर्षिकेश माळी नवखार गावचा खेळाडू आहे. खऱ्या अर्थाने या ठिकाणी चांगली गोलंदाजी करतोय. आतापर्यंत बघा या ठिकाणी त्याच्या गोलंदाजीचा आपण जर स्पेल पाहिला तर 13 ते 14 धावा या ठिकाणी त्यांनी खर्च केलेले आहेत. 1 विकेट प्राप्त केलेले आहे आणि खूप चांगली गोलंदाजी या ठिकाणी आपण पाहतोय. मागील काही ओव्हरमध्ये ज्या पद्धतीने रितेशनी गोलंदाजी केली, त्यानंतर हर्षिकेश माळी त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून या ठिकाणी गोलंदाजी करतोय आणि कंजूस गोलंदाजीचा नमुना काय असतो हे मैदानामध्ये पेश केलाय. नक्कीच कपिलजी, परंतु इकडे मॅचचा रिझल्ट काही लागू दे, परंतु श्लोक 11 गोंधळपाड्याचं देखील कौतुक करावं लागेल. मोठी धावसंख्या असताना मात्र त्या ज्या जिद्दीने मात्र त्यांनी कामगिरी केलेली आहे आणि अगदी थोड्या वेळा का होईना परंतु चिंतेचं वातावरण त्यांनी निर्माण केलं होतं. पहिल्या 15 चेंडू 47 त्यांनी धावा केल्या देखील होत्या, परंतु या ठिकाणी आपल्याला पाहिजे जिराडने पुन्हा एकदा मॅच मध्ये पुनरागमन केलंय. RM सप्लाय जिराड मात्र आता सेमीफायनलच्या दिशेने वाटचाल करते. केवळ चमत्कार मात्र गोंधळपाड्याच्या दिशेने मॅच घेऊन जाऊ शकतो, परंतु नक्कीच आपलं गावाला सपोर्ट करण्यासाठी सगळे इकडे आले आहेत आणि इकडे मॅचची केवळ औपचारिकता आता शिल्लक राहताना पाहायला मिळत आहेत. हे क्रिकेटचा खेळच असा आहे, कधी आनंद कधी निराशा. जिंकतो त्याच्या चेहऱ्यावर आनंद, पराभूत होता त्याच्या चेहऱ्यावर थोडीशी निराशा असते. ते आपण आपल्याला भावनिक करतो क्रिकेटचा खेळ, परंतु हे मॅच पुरतं असतं. नंतर आपण सगळ्या गोष्टी विसरून जातो, परंतु क्रिकेटचा खेळ हसवतो सुद्धा आणि रडवतो सुद्धा. आणि अलिबाग प्रीमियर लीग मध्ये काही क्षणातच या दोन्ही गोष्टी आपण पाहिल्या. कोणी आतमध्ये जायचं नाहीये, कोई भी अंदर नहीं जाएगा, ध्यान रखना. संघ क्रमांक 4 हा सेमीफायनल मध्ये गेलाय. RM सप्लाय जिराड संघासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्यात. प्लीज दर्शक जे आहेत त्यांनी साईडने